पहिल्यांदा तर मनात असतं की अरे सिरियल कशी होणार, लोकांना आवडणार की नाही, मग त्यातले सगळे कॅरेक्टर्स सगळेजण मनापासून बघतील की नाही त्याला, ह्याचाच पहिल्यांदा विचार असतो. त्यामुळे ती किती चालेल, कशी चालेल याचा विचार केलेला नसतो. आमच्या या मालिकेमध्ये प्रत्येक भागात काहीतरी उत्कंठावर्धक, काहीतरी ट्विस्ट, काहीतरी टर्न, काहीतरी अरे हे काय नेमकं, अरे ही तर असं होतं, मग हे अचानक काय बदललं, असे मला वाटतं कायम आम्ही ते देत राहतो. मला असं वाटतं नवीन भूमिका करताना नेहमी ती आधीची पाटी कोरी करून यायला पाहिजे. त्यामुळे तसं करून आलं तर तुम्ही नव्या अप्रोचनी त्या भूमिकेला भिडता आणि मग ते त्याच्यात आपल्याला पण आपण काहीतरी सरप्राईज देऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, नुकतंच तुमच्या आवडत्या मालिकेचं म्हणजेच अबोली या मालिकेने 2 वर्षांचा टप्पा पार केलाय आणि त्याच निमित्तानं आज या मालिकेची टीम इथे आली आहे सेलिब्रेशन करायला आणि आपल्यासोबत प्रतीक्षा ताई आहे. ताई, कशी आहेस? मी एकदम मजेत आहे आणि आज तर खूपच खुश आहे कारण आमच्या सिरियल, आमच्या मालिकेला 2 वर्ष पूर्ण होत आहेत आणि मला असं वाटतं की एखाद्या मालिकेचे असे 2 वर्ष पूर्ण होणं, तितके एपिसोड्स होणं ही खूप खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि ती आज आम्ही साध्य करू शकलो. त्यामुळे आम्ही सगळेजण खूप आनंदात आहोत. ताई, जेव्हा मालिकेसाठी तुला अप्रोच करण्यात आलं तेव्हा वाटलेलं की 2 वर्षांचा टप्पा पार करू, प्रेक्षक इतकं प्रेम करतील? खरं सांगू, जेव्हा मालिका सुरुवात होते म्हणजे जेव्हा आम्ही शूटिंग सुरुवात करतो त्यावेळी हे सगळं मनात नसतं. कारण पहिल्यांदा तर मनात असतं की अरे सिरियल कशी होणार, लोकांना आवडणार की नाही, मग त्यातले सगळे कॅरेक्टर्स सगळेजण मनापासून बघतील की नाही त्याला, ह्याचाच पहिल्यांदा विचार असतो. त्यामुळे ती किती चालेल, कशी चालेल याचा विचार केलेला नसतो. पण हळूहळू जेव्हा लक्षात यायला लागतं की अरे लोकांना हे आवडतं आहे आणि लोक खूप म्हणजे त्या वेळेला बरोबर ते लावून बघतातच, असं जेव्हा लक्षात यायला लागतं तेव्हा खूप छान वाटतं. पण खरंच सांगते, म्हणजे होईपर्यंत असं वाटत नसतं आपल्याला की अरे एवढा लांबचा पल्ला ती गाठू शकेल. पण म्हणूनच हे सरप्राईज असतं आणि सरप्राईजमुळे जास्ती मजा येते मला वाटतं. ताई, अबोली या मालिकेत ना म्हणजे मी एक गोष्ट नोटीस केली की सातत्याने ट्विस्ट अँड टर्न्स येतच राहतात. आताही सुयश टिळक आलाय, त्याच्या इतक्या भूमिका त्यात अबोली आणि सजित सरांचं. तर हा जो सध्या ट्रॅक सुरू आहे मालिकेत त्याबद्दल काय सांगशील? कारण तो फार रंजक आहे. अबोलीचं हेच वैशिष्ट्य आहे मला असं वाटतं. एक तर त्याचं 10:30चा टाईम स्लॉट आहे, त्यामुळे म्हणजे जनरली 7:30, 8, 8:30पर्यंत अशा फॅमिली ड्रामा सगळे होतात आणि त्याच्यानंतर लोकांना आणखीन काहीतरी वेगळं बघायची उत्सुकता असते. त्यामुळे आमच्या या मालिकेमध्ये प्रत्येक भागात काहीतरी उत्कंठावर्धक, काहीतरी ट्विस्ट, काहीतरी टर्न, काहीतरी अरे हे काय नेमकं, अरे ही तर असं होतं, मग हे अचानक काय बदललं, असे मला वाटतं कायम आम्ही ते देत राहतो. धक्के फार मोठा शब्द आहे, पण त्याच्यासारखंच काहीतरी एक वेगळंच काहीतरी प्रत्येक वेळी द्यायचं की ज्याच्यामुळे मला असं वाटतं की लोक पण हुक्ड ऑन, म्हणजे असं म्हणतात ना की त्याला ते चिकटून राहतात आणि त्यांना पण असं, म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा नाटकांचा प्रयोग करायला जातो तेव्हा लोक त्याच्यामुळे विचारतात की ते काय दाखवलं तुम्ही, आता काय म्हणजे काय आता असं. त्यामुळे त्यांना पण ते गेस करायला, काहीतरी अंदाज वर्तवायला त्यांना ते इतकं छान वाटतं. त्यामुळे ट्विस्ट अँड टर्न्स येस आमच्या मालिकेचा एकदम महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यामुळेच आय थिंक ती मला वाटतं लोकांना इतरांपेक्षा वेगळी वाटत असावी कदाचित. पण ना मला असं वाटतं की तुला कुठल्याही प्रकारची भूमिका दिली तरी तू ती छानच करणार, कारण ऐतिहासिक असो किंवा अशी सामान्य गृहिणी असो, तू ती खूप छान करतेस. पण मग एखादी भूमिका जी खूप चांगली वाटली आहे त्यानंतर दुसरी भूमिका घेताना दडपण असतं, आव्हान वाटतं? खरं म्हणजे दडपण हा वेगळा शब्द आहे. दडपणपेक्षा मला असं वाटतं एक्साइटमेंट असते खूप, कारण आपली आधीची भूमिका लोकांना आवडली आहे, ती आपण कशी केली आहे हे सगळं डोक्यात असतं. पण मला असं वाटतं नवीन भूमिका करताना नेहमी ती आधीची पाटी कोरी करून यायला पाहिजे. त्यामुळे तसं करून आलं तर तुम्ही नव्या अप्रोचनी त्या भूमिकेला भिडता आणि मग ते त्याच्यात आपल्याला पण आपण काहीतरी सरप्राईज देऊ शकतो आणि मग लोकांनाही अरे हे वेगळं आहे तुमचं, ह्याच्यात मजा आली आहे, आम्ही अपेक्षाच केली नव्हती तुमच्याकडून, अशा पद्धतीचं जेव्हा बोलतात तेव्हा फार मजा वाटते. कारण मला नेहमीच वाटतं की पहिल्या भूमिकेपेक्षा दुसरी भूमिका वेगळी असावी. म्हणजे भूमिका सारखी असली तरी त्याचा अप्रोच, आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असावा आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आपण पण काहीतरी नवं देऊ शकतो, आपल्याला काहीतरी नवीन मिळतं आणि त्यामुळे दडपणपेक्षा मी त्याच्याकडे एक इंटरेस्टिंग, एक एक्साइटमेंट, गंमत, आता लोकांना कशा पद्धतीने आपल्याला त्यांची करमणूक करायची असं डोक्यामध्ये येत राहतं. अगदीच ताई, तू सगळ्याच भूमिका छान निभावतेस आणि 2 वर्ष तुम्ही प्रेक्षकांचं खूप छान मनोरंजन केले. पण आज सेलिब्रेशन आहे, तू खूप छान रेडी होऊन आली आहे, स्वतः स्टाईल केलंय सगळा लुक? हो, ॲक्च्युली सिरियलमध्ये मला साडी आणि आंबाडा वगैरे असा सगळा लुक आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी मला अगदी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की आम्हाला तशी रमा नको आहे, हां आम्हाला वेगळी पाहिजे.
पाहिजे. त्यामुळे मी म्हटलं की आता काय वेगळं, म्हणजे आता काय अशी ही एकदम वेगळी नको की ज्यामुळे ही प्रतीक्षा ओळखायलाच नको. त्यामुळे असा मधला एक लुक आमचा हा तन्मय म्हणून आमचा हां त्याच्याशी पण बोलले आणि मग थोडंसं बोलून आम्ही अशा पद्धतीचं म्हणजे थोडंसं कॅज्युअल पण थोडंसं वेगळं पण अशा पद्धतीचं आम्ही तो डिझाईन केला. पण तू खूप छान दिसतेस, खरंच खूप छान दिसतेस. प्रेक्षकांचं मनोरंजन तर करतच आहात, पण आता जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? कारण आता जो ट्रॅक सुरू आहे तो फार रंजक आहे. मी हे सांगेन की आता 2 वर्ष तुमच्यामुळेच, तुम्ही त्याला एवढं प्रेम दिलं ताबोलीला, त्याच्यामुळे तुमच्यामुळे इतके दिवस ही मालिका चालत होती आणि आता याच्या पुढेही तुमच्यामुळेच ती चालणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला एवढीच खात्री देते की ती रंजक असणार आहे, खूप त्याच्यात ट्विस्ट अँड टर्न्स असणार आहेत, मजा असणार आहे, वेगवेगळे नातेसंबंध उलगडत जाणार आहेत. हे खूप छान आहे याची मी तुम्हाला खात्री देते आणि म्हणून सांगते की तुम्ही ही मालिका बघत राहा आणि आमच्यावर असंच प्रेम करत राहा. थँक्यू सो मच ताई, तू वेळ काढून आलीस आणि इंटरव्ह्यू दिला. थँक्यू सो मच. येस, थँक्यू. मला पण बरं वाटलं. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.